हॅलो एव्हरीवन, A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक्सेलबद्दलच पाहणार आहोत आणि त्यामध्ये MSCITच्या एक्झाममध्ये असणारा इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे ऑटोसम. या ऑटोसमबद्दल आपण आज पाहणार आहोत की ऑटोसममध्ये आपल्याला मीन, मॅक्स, ॲव्हरेज, काउंट आणि टोटल नंबर ऑफ ॲडिशन्स अशा गोष्टी असतात म्हणजे सम. मग अशा रिलेटेड क्वेश्चन जर MSCITच्या एक्झाममध्ये आला तर तो आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे त्याचं प्रॅक्टिकल आज आपण पाहणार आहोत. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, स्किप करू नका. म्हणजे ऑटोसम ऑप्शन नक्की कुठे आहे आणि कशा पद्धतीने आपण एखाद्या स्टुडंट टेबल जो रिझल्टचा टेबल आहे त्याच्यामध्ये सर्व सब्जेक्टचे जे मार्क्स असतात त्याची ॲडिशन आपण ऑटोसमच्या थ्रू कशाप्रमाणे डिस्प्ले करू शकतो किंवा हायेस्ट मार्क्स किंवा अगदी कमी मार्क्स, मिनिमम मार्क्स, मॅक्झिमम मार्क्स कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो हे या आजच्या व्हिडिओतून आपल्याला समजणार आहे. आणि सेम अशाच पद्धतीचा क्वेश्चन हा MSCITच्या एक्झाममध्ये सुद्धा विचारला जातो. इवन फक्त MSCITसाठीच हे इम्पॉर्टंट आहे असं काही नाही आहे. जर तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा डाटा एंट्रीचं जर काम करत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला जर ॲडिशन वगैरे करायची असेल किंवा मिनिमम नंबर, मॅक्झिमम नंबर अगदी काही सेकंदामध्ये जर फाइंड आउट करायचं असेल तर एक्सेल हे असं ॲप आहे की त्या एक्सेलच्या थ्रू आपण अशा फॉर्म्युलाजच्या द्वारे अगदी कमी वेळामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन किंवा जे काही फॉर्म्युले आपण यूज करतो त्याच्या थ्रू आपल्याला लगेच ॲन्सर मिळून जातं आणि एक्सेलमध्ये हे काम अगदी इझी वेनी कंप्लीट होऊ शकतं. तर आपण पाहूया प्रथम ऑटोसम. ऑटोसम ऑप्शन आहे कुठे तर इथे हा होम टॅब आहे एक्सेलमध्ये आणि इथे सगळ्यात शेवटी हा जो एडिटिंग ग्रुप आहे, सगळ्यात शेवटी असणारा हा एडिटिंग ग्रुप. या एडिटिंग ग्रुपमध्ये इथे तुम्हाला फर्स्ट ऑप्शन दिसतोय ऑटोसम. इथे काय आहे? ऑटोसम. आता या ऑटोसमच्या शेजारी एक डाऊन ॲरो आहे. या ॲरोवरती ज्यावेळेला तुम्ही क्लिक कराल त्यावेळेला ही अशी एक लिस्ट तुमच्यासमोर दिसेल. यामध्ये काय आहे? सम हा ऑप्शन आहे. सम म्हणजे काय तर दिलेले सपोज 2-3 सब्जेक्टचे मार्क्स तुम्ही ॲड केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल इथे इंग्लिश, मॅथ्स आणि सायन्सचे मार्क्स आहेत आणि त्याची टोटल तुम्हाला डिस्प्ले करायची असेल तर या सम ऑप्शनचा यूज करून आपण टोटल फाइंड आउट करू शकतो. नंतर ॲव्हरेज फाइंड आउट करणं, काउंट नंबर फाइंड आउट करणं म्हणजे टोटल नंबर ऑफ किती एंट्रीज आहेत एका टेबलमध्ये ते जर फाइंड आउट करायचं असेल तर काउंट नंबरच्या थ्रू आपण ते करू शकतो. मॅक्स मीन्स मॅक्झिमम नंबर, हायेस्ट किंवा लार्जेस्ट नंबर जर फाइंड आउट करायचा असेल तर आपण मॅक्स हा ऑप्शन सिलेक्ट करतो. आणि मीन म्हणजे काय जर आपल्याला स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करायचा असेल दिलेल्या टेबलमधील जर स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करायचा असेल किंवा स्मॉलेस्ट व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर या ऑटोसममध्ये इथे जो हा मीन ऑप्शन आहे या मीन ऑप्शनचा यूज करून तुम्ही अगदी स्मॉलेस्ट जो नंबर आहे, जी व्हॅल्यू आहे ती इझी पद्धतीने अगदी इझिली तुम्ही ती फाइंड आउट करू शकता. सो आपण फर्स्ट पाहूयात टोटल म्हणजे सम. आपण कशा पद्धतीने सम इथे डिस्प्ले करू शकतो. आता हे पहा इथे इंग्लिशचे मार्क्स आहेत, मॅथ्सचे मार्क्स आहेत आणि सायन्सचे मार्क्स आहेत आणि ते शेवटी मी हा एक टोटल कॉलम ॲड केलेला आहे. सो या एका सेलमध्ये या तीन सब्जेक्टचे जे मार्क्स आहेत त्याची मला ॲडिशन करायची आहे. ॲक्च्युली देर आर 2 वेज म्हणजे अगदी 2 पद्धती आहेत. त्याच्यामध्ये एक फर्स्ट पद्धत कोणती तर अगदी फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की जर तुम्हाला एक्सेलमध्ये असे फॉर्म्युले यूज करायचे असतील तर इक्वल टू साईन हे अगदी इम्पॉर्टंट आहे. इक्वल टू साईन. आता मी ते इक्वल टू साईन टाईप करते. आता इक्वल टू साईन टाईप केल्यानंतर मला ह्या 3 सब्जेक्टचे जे मार्क्स आहेत त्याची ॲडिशन डिस्प्ले करायची आहे. म्हणून मी फक्त इथे 98वरती क्लिक करते. ज्यावेळेला 98वरती क्लिक करते त्यावेळेला ऑटोमॅटिक इथे C5 हा नंबर डिस्प्ले झालेला आहे. C5 म्हणजे काय? C कॉलम आणि 5 नंबर ऑफ रो म्हणून C5 इथं ॲड झालेला आहे आणि तुम्ही कीबोर्डच्या थ्रू इथे प्लस साईन ॲड करू शकता कारण तुम्हाला ॲडिशन डिस्प्ले करायची आहे. त्याच्यानंतर 91 या सेलवरती क्लिक करा. सेलवरती क्लिक केल्याबरोबर तुम्हाला D5 हा सेल ॲड्रेस ऑटोमॅटिक इथे प्लस साईनच्या पुढे ॲड झालेला दिसेल. पुन्हा एकदा प्लस साईन ॲड करा कारण की आपल्याला अजून सायन्सचे मार्क्स ॲड करायचे आहेत आणि मग तुम्ही सायन्स 92 या मार्क्सवरती क्लिक केल्याबरोबर इथे E5 हा सेल ॲड्रेस तिथे डिस्प्ले झालेला आहे. म्हणजे काय ज्यावेळेला तुम्ही इक्वल टू साईन सेलमध्ये टाईप करता त्याच वेळेला तो सेल ॲड्रेस तिथे डिस्प्ले होतो. अदरवाईज तुम्ही जर इक्वल टू साईन टाईप नाही केलं आणि तुम्ही डिरेक्टली 98 या सेलवरती क्लिक केलं तर C5 हा नंबर तिथे डिस्प्ले होणार नाही इक्वल टू साईन टाईप केल्यानंतरच.
आता इक्वल टू साईन टाईप करून झालेला आहे, 3 सेल माझे सिलेक्ट करून झालेले आहेत आणि मी फक्त आता एंटर, कीबोर्डवरील जे एंटर की आहे ते फक्त हिट करते. येस, इथे 281 डिरेक्टली ॲडिशन ऑफ दिस 3 सब्जेक्ट डिस्प्ले झालेले आहे. आणि आता खाली म्हणजे रोल नंबर 102, 103 आणि 104ची जर ॲडिशन तुम्हाला अशाच पद्धतीने करायची असेल तर प्रत्येकाला तोच फॉर्म्युला टाकत बसायची गरज नाही. फक्त तुम्ही काय करायचं आहे, त्या सेलवर क्लिक करा जिथे तुम्हाला फर्स्ट रोल नंबरच्या मुलाची टोटल डिस्प्ले झालेली आहे. त्या सेलवरती राईट साईड बॉटम कॉर्नरला तुमचा माऊस पॉईंटर घ्यायचा आहे आणि ज्यावेळेला तुमचा माऊस पॉईंटर नॉर्मल प्लस साईनमध्ये कन्वर्ट होईल त्यावेळेला लेफ्ट माऊस पॉईंटर होल्ड डाऊन करायचं आहे. लेफ्ट माऊस बटन जे आहे ते होल्ड डाऊन करायचं आणि शेवटच्या रोल नंबरपर्यंत ड्रॅग करायचा तुमचा माऊस पॉईंटर. इमिजिएटली राहिलेल्या मुलांची जी टोटल आहे ती डिस्प्ले होईल. कळालं? पुन्हा एकदा सांगते, मी हे पुन्हा डिलीट करते. फर्स्ट वे सांगते, मी ऑटोसम अजून यूज केलेलं नाही आहे. मी सिम्पल मेथड सांगते ॲडिशनची. काय करायचं आहे, फर्स्ट इथं इक्वल टू साईन टाईप करा फर्स्ट सेलमध्ये टोटल कॉलमच्या. त्याच्यानंतर 98 या मार्क्सवरती क्लिक करून प्लस साईन एंटर करा कीबोर्डच्या सहाय्याने. नंतर 91 प्लस आणि 92 प्लस, नो प्लस नाही, शेवटी प्लस नाही करायचं कारण आपल्याला 3च सब्जेक्टची ॲडिशन करायची आहे. E5 नंतर कोणताही सेल नाही आहे. सो एंटर की हिट करा. त्याचबरोबर इथे 281 ही ॲडिशन आपल्याला डिस्प्ले झालेली दिसते. आता आपण काय करूया, राहिलेल्या मुलांची ॲडिशन करताना सेम फॉर्म्युला खालील सेलमध्ये टाकायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही फक्त त्या सेलवरती क्लिक करून लेफ्ट राईट बॉटम कॉर्नरला तुमचा माऊस पॉईंटर घ्यायचा आहे आणि ज्यावेळेला तो माऊस पॉईंटर नॉर्मल प्लस साईनमध्ये कन्वर्ट होईल त्यावेळेला लेफ्ट माऊस बटन होल्ड डाऊन करायचं आहे आणि मग त्याला खाली ड्रॅग करायचं आणि अशा पद्धतीने राहिलेल्या मुलांची टोटल इथे डिस्प्ले होईल. ही झाली फर्स्ट मेथड ऑफ ॲडिशन. फर्स्ट मेथड ऑफ ॲडिशन इन द एक्सेल. सिम्पल मेथड यूज केलेली आहे इक्वल टू साईन टाईप करून. आता मी सेकंड मेथड दाखवते ऑटोसमची. फर्स्ट मेथड लक्षात आली? येस. आता सेकंड मेथड. सेकंड मेथड करताना काय करायचं, या सेलवरती मी क्लिक केलं. आता होम टॅबमध्ये किंवा तुम्ही असंही करू शकता की हे 3 सेल सिलेक्ट करा. 98, 91 आणि 92 हे जे मार्क्स आहेत ते 3 सेल तुम्ही सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथे होम टॅबमध्ये इथे ऑटोसममध्ये जो डाऊन ॲरो सिम्बॉल आहे त्याच्यावरती क्लिक करा. तिथून फर्स्ट जो ऑप्शन आहे हा सम, इथे क्लिक केल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की डिरेक्टली 281 ही सम इथे डिस्प्ले झालेली आहे. पुन्हा एकदा दाखवते. काय करायचं आहे, हे 3 सेल सिलेक्ट करा. फर्स्ट म्हणजे इंग्लिशचे मार्क्स, मॅथ्सचे मार्क्स, सायन्सचे मार्क्स, रोल नंबर 101चे. आणि मार्क्स सिलेक्ट करून झाल्यानंतर होम टॅबमध्ये इथे एडिटिंग ग्रुपमध्ये जो ऑटोसम ऑप्शन आहे तिथे जो डाऊन ॲरो दिसतोय ब्लॅक कलरचा त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्यानंतर इथे हा सम ऑप्शन आहे, या सम ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा. सम ऑप्शनला सिलेक्ट केल्याबरोबर इथे ॲडिशन डिस्प्ले झालेली आहे. सेम वे फक्त 281 या सेलवरती पुन्हा क्लिक करा आणि तुमचा माऊस पॉईंटर राईट बॉटम कॉर्नरला ठेवून ज्यावेळेला तुमचा माऊस पॉईंटर नॉर्मल प्लस साईनमध्ये कन्वर्ट होईल त्यावेळेला तो खाली ड्रॅग करायचा टिल लास्ट रोल नंबर 104. येस. अशा पद्धतीने बाय युजिंग ऑटोसम ऑल्सो आपल्याला ॲडिशन तिथे मिळेल. आणि तुम्ही ज्यावेळेला नॉर्मल फर्स्ट मेथड जे वापरले आपण इक्वल टू साईन सेल ॲड्रेस प्लस सेल ॲड्रेस प्लस सेल ॲड्रेस त्यानेही तुम्हाला ॲडिशन मिळालेली आहे. आणि होम टॅबमध्ये जाऊन इथे ऑटोसमचा जो ऑप्शन आहे तिथूनही तुम्हाला सम ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ही ॲडिशन मिळणार आहे. सो हे झालं आपलं ॲडिशनबद्दल. हे झालं ॲडिशन. MSCITच्या एक्झाममध्ये पण असे क्वेश्चन्स येतात की काही सब्जेक्टचे मार्क्स दिलेले असतात किंवा काही प्रोडक्टची क्वांटिटी आणि अमाऊंट दिलेली असते तर त्या अमाऊंटची टोटल ॲडिशन करायची असते. मग ती ॲडिशन कशी करायची, तर ऑटोसम ऑप्शन यूज करून ती तुम्ही ॲडिशन करू शकता. फक्त एका फर्स्ट रोल नंबरची किंवा फर्स्ट प्रोडक्टची एकदा तुम्हाला ॲडिशन मिळाली की राहिलेल्या नेक्स्ट प्रोडक्टला तुम्हाला सेम तो फॉर्म्युला यूज करायची गरज नाही आहे. फक्त माऊस पॉईंटर तुमचा राईट बॉटम कॉर्नरला घेऊन गेल्यानंतर तिथे ज्यावेळेला नॉर्मल प्लस साईन कन्वर्ट होईल माऊस पॉईंटरचं त्यावेळेला फक्त तो माऊस पॉईंटर होल्ड डाऊन करायचा आहे लेफ्ट साईडचा.
लेफ्ट साईड माऊस पॉइंटर, लेफ्ट साईडचं माऊसचं बटन आहे ते होल्ड डाऊन करा आणि माऊस पॉइंटर तुमचा खाली लास्ट रोल नंबरपर्यंत ड्रॅग करा, तुम्हाला ॲडिशन मिळून जाईल. सो अशा पद्धतीने आज आपण ऑटोसमबद्दल पाहिलेलं आहे, पण ऑटोसममधील पूर्ण सगळे ऑप्शन्स आपण पाहिलेले नाहीत. फक्त ॲडिशन आपण कशा पद्धतीने करू शकतो हे आपण आज पाहिलेलं आहे. आणि त्या ॲडिशनमध्ये 2 वेनी आपण कशा पद्धतीने ॲडिशन डिस्प्ले करू शकतो. एक तर सिम्पल वे विदाउट युजिंग ऑटोसम, सिम्पल वे पण आपण पाहिलेली आहे, ट्वाईस मी रिपीट पण केलेली आहे ती स्टेप. आणि बाय युजिंग ऑटोसम अल्सो, ऑटोसममध्ये असणारा जो सम ऑप्शन आहे तो सुद्धा मी ट्वाईस एक्सप्लेन केलेला आहे विथ प्रॅक्टिकल. सेम प्रॅक्टिकल हे तुम्ही घरी करून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ऑटोसमच्या ज्या ऑटोसमची जी समची जी मेथड आहे ती तुमच्याकडून वर्कआउट होती आहे का, ॲज वेल ॲज ॲडिशनसाठीच मी जी फर्स्ट सिम्पल मेथड दाखवलेली आहे तीही तुम्हाला वर्कआउट होते का हे चेक करा, तुम्हाला त्याचा आउटपुट मिळतं आहे का हे चेक करा. आणि जर काही क्वेरी असेल, काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही जर या A to Z एज्युकेशन या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.